मी आज दर महिन्याप्रमाणे दर महिन्यातून एकदा तरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात जातो आणि त्याप्रमाणे आजचा दौरा आहे. आज सकाळी आल्यानंतर लोकांच्या बैठकीची महाविकास आघाडीची एक आमची मीटिंग, बूथ कमिटीची चर्चा, प्रचार, महाविकास आघाडी एकत्र नियोजन कसं करायचं एक साधारण सकाळपासून आमच्या एक चर्चा करून झाली. त्यानंतर एक बिलं आली होती, त्याच्यात डॉक्टरांच्या होणारे अत्याचार हे IPCमध्ये जेव्हा नवीन बिल आलं त्याच्यावर काही सूचना डॉक्टरांच्या होत्या. त्याच्यासाठी डॉक्टरांच्या इथल्या IMEशी चर्चा सविस्तर झाली. चांगल्या सूचना त्यांनी केल्या आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये देशातच नाही, आपल्या भागात सीमित नाही आहे, पण ऑनलाईनमुळे बिझनेस किंवा व्यवसाय किंवा जे सगळे आपल्या बाजारपेठा आहेत त्याच्यावर ऑनलाईनचा इम्पॅक्ट किंवा प्रॉफिटचा इम्पॅक्ट आणि गिराईकाला काय मिळतं आहे आणि बाजारपेठांमध्ये काय इश्यूज आहे याची सांगड कशी घालायची याच्यावर एक सविस्तर चर्चा व्यापाऱ्यांशी झाली. आणि त्याच्याबद्दल मी आता जेव्हा बजेट सेशन असतं दर बजेट सेशनच्या आधी मी स्वतः अनेक व्यापाऱ्यांना भेटत असते, तर मला एक सेन्स येतो की त्यांच्या काय सूचना आहेत आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बजेट डिस्कस होतो त्याच्या सूचना करतो. GSTचं बिल जेव्हा आलं तर त्याच्यानंतर अंमलबजावणीचे काही चॅलेंजेस आले किंवा स्लॅब्स आहेत अनेक GSTमध्ये, तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की वन नेशन वन टॅक्स म्हणून हा जर बिल आलं तर मग एवढ्या स्लॅब्सची खरंच आता इतक्या वर्षानंतर अंमलबजावणी झाल्यानंतर गरज आहे का. अर्थातच हे सगळे मुद्दे माझ्या पार्लमेंटचं जे भाषण असेल बजेट सेशनचं त्याच्यात अनेक वेळा मी बोलते. क्रिप्टोकरन्सी असेल, अनेक खूप विषय फायनान्समध्ये येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दरवेळेस बजेट सेशनला बजेटबद्दल मला संधी मिळते आणि निर्मला सीतारामनजींचाही मनाचा मोठेपणा असतो. जेव्हा जेव्हा मी बजेट किंवा कुठल्याही फायनान्स बिलवर बोलते त्यावरून माझं नाव घेऊन त्याच्यानंतर त्यांची काय मतं आहे त्याच्यामुळे माझं निर्मलाजींचा खूप चांगलं डिबेट किंवा चर्चा सगळी पार्लमेंटमध्ये जवळपास गेल्या त्या फायनान्स मिनिस्टर झाल्यापासून आम्हाला संधी मिळाली चर्चा करायची आणि काही सूचना सगळ्याच ऐकल्या जात नाही, पण मांडल्या पाहिजे. शेवटी लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आम्हालाही मतं मांडण्याचा अधिकार आहे. आणि कार्यकर्त्यांमधून एक सूर आवर्जून आला की शेतीला हमी भाव मिळत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून नाराजी आली. ते निलंबन माझं दादांचं झालं. त्या निलंबनामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना हमी भाव मागितला, दूध, कांदा, सोयाबीन, कपास या सगळ्यासाठी जो लढा आम्ही लढतोय त्याला हमी भाव मिळत नाही आणि त्याच्या म्हणजे जे आम्ही तो प्रश्न मांडला म्हणून माझा आणि दादांचं निलंबन झालं. त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल सगळ्याच माझ्या सहकार्यांनी ते फार नाराजी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही आणि लोकशाही जर शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी निलंबन होतात असेल तर हे प्रचंड अस्वस्थ करणारा मनाला आणि वेदना देणार आहे. त्याच्यामुळे हे गोष्ट अनेक चर्चांमधून दिवसभराच्या 3-4 चर्चांमधून निलंबनाबद्दल आली. त्याच्यामुळे कामात सातत्य घेऊन 1-2 नाही 3 वेळा इंदापूरकरांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी अंतःकरणाने त्यांचे आभार मानते. आणि पुढच्या इलेक्शनला 2024च्या लोकसभेला महाविकास आघाडीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागणार आहे आणि त्या सगळ्यांची चर्चा आज यांच्याकडून, कारण शेवटी मतदारसंघातून यांनाही विचारलं जाईल त्यामुळे यांची मान्यता मला लागेल तिकिटासाठी. त्यामुळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी माझ्या या मागणीला पूरक असं सहकार्य करावं अशी विनंती मी सगळ्यांना काही काल जे परवा कार्यक्रम झाला उद्घाटनाचा त्यामध्ये विद्यमान आमदारांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्याला अतिशय खालच्या नावाने सोडून दिलेल्या गावात किंमत नसलेल्या कार्यकर्त्याची अशी भाषा वापरली, त्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं तर हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदललं.
महाराष्ट्रात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी हा राज्य चालला आणि त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर अनेक नेते सहकारी हे वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात बोलताना दिसतात. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच समंजसपणाने चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही चालू केला आणि त्या वारसात झालेली आमच्यावरची जी संस्था आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनीच संवेदनशील असतो. मराठा आरक्षणावरून सध्या मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे मराठा युद्ध आहे असा अल्टिमेट मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्याच्यावरही आमच्या खरं तर मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल आमच्या सगळ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यांनीही मला अनेक सूचनाही सगळ्या सरकारांनी केलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ऑन रेकॉर्ड मी सांगते, जे मी पार्लमेंटमध्येही ऑन रेकॉर्ड बोलले, माझं भारतीय जनता पक्षात अर्थ नाही. भारतीय जनता पक्ष इंदापूर, बारामती, दौंडमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार असं म्हणतं आणि दिल्लीला भारतीय जनता पक्षाचेच लोकप्रतिनिधी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात. आमचं तसं नाही. आम्ही तिथेही मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि दिल्लीला पार्लमेंटमध्ये ऑफिशियली ऑन रेकॉर्डिंग आमची तीच मागणी आहे आणि त्याच्यात सातत्य आम्ही भाग ठेवलेला आहे. भारतीय जनता पक्ष तसं करत नाही आणि सातत्याने गेल्या 10 वर्षात धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय केले आपण सगळ्यांनीच पाहिजे. त्यामुळे त्याच्याबद्दलही कार्यकर्त्यांनी तोही प्रश्न मांडला. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि केंद्र सरकार आरक्षणाचा मुद्दा मांडत आहे त्याच्यात सामान्य माणूस भरडला जातो आणि त्याला न्याय मिळत नाही, त्याची फसवणूक होती, जुमलेबाजी चालली असं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ म्हणजे बरेचसे आमदार दावोसला गेलेत. खरं तर अभ्यास दौरा म्हणून सांगितलं जात आहे. तुम्ही कसं बघताय? दावोसला अभ्यास करायला कोणी जात नाही. कोणी जायला कोणी तर म्हणलं अभ्यास दौरा आहे. त्यांचं स्टेटमेंट कोणाचं स्टेटमेंट अभ्यास दौरा? आम्ही दावोसला चाललोय पुढचे. दावोसला चाललं म्हणले का? कारण अभ्यास दौरा म्हणले असतील तर माझं स्टेटमेंट वेगळं असेल. काही एक मिनिट मला दावोसचं पूर्ण करू दे, कारण त्याचं व्हेरी इम्पॉर्टंट. दावोसला अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी अनेक मुख्यमंत्री जातात. आदरणीय पवारसाहेब 90च्या दशकातही दावोसला साहेब गेलेले आहेत ह्या भागातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून. त्याच्यामुळे दावोसमध्ये जाणं ही चांगली गोष्ट आहे. त्याचं मान कुणाचंही सरकार असलं तरी दावोसला गेलंच पाहिजे आणि जाऊन चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स आणल्या पाहिजे ही माझी भूमिका आहे, कुणाचंही सरकार असलं. पण दावोसला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या ऑफिसमध्ये 2 लोक, इंडस्ट्री मिनिस्टर, त्यांच्यावर एखादा 2 सेक्रेटरी, एक 5-6 लोकांचं डेलिगेशन, 10 लोकांचं डेलिगेशन मी समजू शकतो. पण तुमच्या चॅनलवर मला सांगण्यात आणि आजच्या पेपरमध्ये वाचण्यात आलं की 47 लोक आली केलेली आहेत आणि करोडो रुपये याचा चुराडा त्याच्यासाठी झालेला आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. दावोस हा अभ्यास दौरा नव्हे. दावोसला फक्त इन्व्हेस्टमेंट्स येण्यासाठी काय पद्धतीचे लोक दावोसला येतात जे इन्व्हेस्टर्स असतात. इट्स इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स, अकॅडमिक कॉन्फरन्स नाही. त्याच्यामुळे जर कोण अभ्यास दौऱ्यासाठी जात असेल ते हास्यास्पद आहे. मला वाटतं RTI मधून त्याची मग माहिती काढली पाहिजे की नक्की खर्च किती झाला. दावोसला अभ्यास करायला कोणी जात नाही. कोणी जायला कोणी तर म्हणलं अभ्यास दौरा आहे. त्यांचं स्टेटमेंट कोणाचं स्टेटमेंट अभ्यास दौरा? आम्ही दावोसला चाललोय पुढचे. दावोसला चाललं म्हणले का? कारण अभ्यास दौरा म्हणले असतील तर माझं स्टेटमेंट वेगळं असेल. काही एक मिनिट मला दावोसचं पूर्ण करू दे, कारण त्याचं व्हेरी इम्पॉर्टंट. दावोसला अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी अनेक मुख्यमंत्री जातात. आदरणीय पवारसाहेब 90च्या दशकातही दावोसला साहेब गेलेले आहेत ह्या भागातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून. त्याच्यामुळे दावोसमध्ये जाणं ही चांगली गोष्ट आहे. त्याचं मान कुणाचंही सरकार असलं तरी दावोसला गेलंच पाहिजे आणि जाऊन चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स आणल्या पाहिजे ही माझी भूमिका आहे, कुणाचंही सरकार असलं. पण दावोसला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या ऑफिसमध्ये 2 लोक, इंडस्ट्री मिनिस्टर, त्यांच्यावर एखादा 2 सेक्रेटरी, एक 5-6 लोकांचं डेलिगेशन, 10 लोकांचं डेलिगेशन मी समजू शकतो. पण तुमच्या चॅनलवर मला सांगण्यात आणि आजच्या पेपरमध्ये वाचण्यात आलं की 47 लोक आली केलेली आहेत आणि करोडो रुपये याचा चुराडा त्याच्यासाठी झालेला आहे. याचा मी जाहीर निषेध करतो.
दावोस हा अभ्यास दौरा नव्हे. दावोसला फक्त इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी काय पद्धतीचे लोक दावोसला येतात जे इन्व्हेस्टर्स असतात. इथे इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स अकॅडमिक कॉन्फरन्स नाही. त्याच्यामुळे जर कोण अभ्यास दौऱ्यासाठी जात असेल ते हास्यास्पद आहे. मला वाटतं RTI मधून त्याची मग माहिती काढली पाहिजे की नक्की खर्च किती झाला आणि या पैशाला जबाबदार कोण आहे. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी गेले पण मागच्या वर्षीही गेले होते. मग किती इन्व्हेस्टमेंट त्याच्या म्हणजे रियालिटी किती झाली. कारण नुसते जाऊन दावोसमध्ये सगळे त्या बर्फात खेळून येण्यासाठी टॅक्सपेअरचा पैसा नाही. जाऊन इन्व्हेस्टमेंट घेऊन 2 दिवस काम करून पटकन परत यायचे. दॅट इज व्हॉट दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. गेल्या वर्षी उजनी धरण 60% भरलं होतं. 2-2.5 महिन्यामध्ये इतका बेसुमार पाण्याचा वापर झाला. उजनी धरण कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे. सगळ्या प्रतिनिधींनी गेले 3 महिने सातत्यातून हस्तांतरण करून उजनीची स्थिती धोक्यात आहे असं वेळोवेळी जाणवलं. कांदळगाव ते भिगवण 45 किलोमीटर अंतरावरची सगळी शेती त्या उजनीच्या उपसा पाण्यावरती अवलंबून आहे. आज परिस्थिती पाऊस नसल्यामुळे विहिरीला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये नदी पात्रातून पाणी सोलापूरपर्यंत 5-10 TMC पाणी केवळ 60% पाणी असताना सोडलं जातं. सिनेमाडा बोगद्यातलं पाणी सोडलं जातं. रब्बी हंगामाची आवर्तनं चालू येतं म्हणजे नसलेल्या तिजोरीतून बाहेर चालू आहे. गेले 3 महिने सातत्यानं वृत्तपत्रांनी हा पाठपुरावा करून एकही लोकप्रतिनिधी विधानसभा सदस्य असेल मी ऑफिशियल विधानसभा सांगतो मी परवा ताई पुणे कलेक्टरला पत्र दिले. काय केलं सांगितलं मी 2 महिन्यापूर्वी तुमच्या सगळ्यांचं आपण सगळ्यांचं झालं आणि सगळ्यात जास्त जर फॉलोअप कोण करत असेल पृथ्वीच्या पाण्याचे महारुद्र पाटील ते मला मी त्यांना उलट म्हणते तुम्ही रोज मला बॅड न्यूज का देता. रोज मला ते बॅड न्यूज देतात. रोज सकाळी मला उजवीत सांगतात आज 50 40 43 17 जेव्हा 17 आलं त्यांनी मी त्यांना सांगितलं आता मला मेसेज द्या. रोज बॅड न्यूज म्हणजे एक दिवस किती वेळा मी तुम्हाला बोलले ते की तुम्ही फक्त वाईट बातमी द्यायला कसं. महत्वाचा मुद्दा असा आहे की धरणग्रस्तांना जे पाणी जे आहे ते कुठल्या टप्प्यावर समुद्र सपाटीपासून उंचीच्या कुठल्या टप्प्यावर किंवा किती टक्केवारीच्या पुढं त्यांनी उचलायचं. कारण शेवट 10 लिटर सुद्धा पाणी राहणार नाही. सिनेमाडा बोगद्यात जर खाली सोडलं तर अशी उजनीची अवस्था आहे. तुमचा पूर्ण मी 2 ते 2.5 महिन्यापूर्वी मी ट्विटरवर तुम्हाला तारीखही देऊ शकते. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 दोघांनाही सांगितलं होतं 50% होतं मला वाटतं तेव्हा करेक्ट का 46 की उजनीमध्ये पाणी कमी आहे पुण्यामध्ये पाणी कमी आहे. तुम्ही कृपा करा आणि पाण्याचं नियोजन करा. त्याच्यानंतर मी पुण्यात 2 भाषणं केली जी रेकॉर्डवर आहेत. या चॅनलवाल्यांना सगळ्यांना माहिती पण आहे. मी 2 महिन्यापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात आलेलं आहे मराठी आणि इंग्लिश. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आजच सौरभ रावांनी तसंच स्टेटमेंट केलं जे मी केलं होतं 2 महिन्यापूर्वी की आता पुन्हा पिंपरी चिंचवड किंवा पिंपरी चिंचवड पुणे आणि ग्रामीण शहरामध्ये कृपा करून सगळीकडे तुम्ही हे बंद करा. कन्स्ट्रक्शन बंद करा. सगळ्याचा आढावा घ्या. सगळं म्हणजे काय किती नक्की कचरा पाणी वीज लागणार आहे सगळं कन्स्ट्रक्शन थांबवा. सगळ्याचं नियोजन करा आणि त्याच्यानंतरच तुमच्या परमिशन द्या. मला आश्चर्य वाटेल आज सकाळच्या वर्तमानपत्रात सौरभ राव डिव्हिजनल कमिशनरचं आयडेंटिकल स्टेटमेंट आहे जे मी 2.5 महिन्यापूर्वी केलं होतं. एक त्याच्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे किती वेळा ह्याच्याबद्दल बोलले हे सगळ्या चॅनलच्या रेकॉर्डवर असेल. त्यानंतर तिकडून म्हणजे अजून पाणी चाललंय. त्याच्यानंतर शेवटी मी कलेक्टरांची 15 दिवसापूर्वी का 10 दिवसापूर्वी जाऊन भेट घेतली. म्हणलं पाण्याचं काय चाललं म्हणजे कलेक्टर DCM 1 DCM 2 मुख्यमंत्री डिव्हिजनल कमिशन सगळं आणि फक्त ग्रामीण नाही पूर्ण जिल्ह्यात. मी ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग होती शिर्डीला. माझा पहिला मुद्दा पाणी होता. ती मी सुरुवातच त्याच्यात केली की ह्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी तुमच्याकडे असेल चॅनल असेल माझं भाषण युट्यूबला पण पाण्याचा विषय अतिशय गंभीर होणार आहे. टँकरची परिस्थिती आज बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन मध्ये हाय परफॉर्मिंग मतदारसंघ आहे पण सोर्सला पाणीच नसेल तर त्या टाकी आणि कनेक्शनचं करू काय मी. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी अस्वस्थता आहे त्याच्यापेक्षा जास्त मला. आणि एक दुसरा असा मुद्दा आहे की 110% धरण गेल्या वर्षी भरलं होतं तरी सुद्धा -41 गेलं. म्हणजे सोलापूर पाणी किती वापरते त्याची रिकव्हरी किती होती काय हे तर कळतं की आमच्या जेवढे गेल्यात नाही तिथं सगळे शेतकऱ्यांच्या लोक असे धडाधड लोकसत्ता सारखे वृत्तपत्र सातत्याने पाठपुरावा करून वॉल बातमी टाकायला लागली.
तरी सुद्धा खालचे सोलापूरचे लोक कसलेच ऐका नाही तर ऐकून. तुम्ही दुसऱ्यांना का जबाबदार ठरवता? आपल्या राज्याच्या आपल्या जिल्ह्यातल्या आणि राज्याची जबाबदारी नाही ती? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही ती? हे सातत्याने आम्ही सुद्धा तेच मांडतोय. आता का मांडतोय आम्ही? धरण नसतात की पत्रकार आहेत बरेच लोक. अहो पण मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायत? प्रशासन कशासाठी आहे? दुसऱ्या आपण जिल्ह्यांमध्ये कशाला वाद करायचे? प्रशासनाचा प्रॉब्लेम आहे ना, सरकार आहे ना, मंत्री आहेत ना सगळे, मग त्यांची नैतिक जबाबदारी काहीच लक्ष नाही म्हणता येईल. प्रशासन इथं राबतंय का नाही अशी अवस्था झाली त्या पाण्याच्या बाबतीमध्ये. अतिशय दुर्दैवी आणि मला पूर्णपणे मान्य म्हणजे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्या गेले 2.5 महिने मी हा मुद्दा म्हणते. 2.5 महिने तुम्ही माझी कुठलीही प्रेस काढू शकता. पाठीमागे तुम्ही मुद्दा मागे पण मांडला मी इथे बोलले नाही, मुद्दा मांडून नाही हो, पण म्हणजे मी पार्थ पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मागच्या महिन्यात गेले ते ह्या महिन्यात मी सांगितलं तुम्ही जर आता नियोजन नाही केलं ना तर मी तुमचा इथे येऊन हंडा मोर्चा करणार नाही तर आंदोलन करून इथे जाणार नाही. कारण का प्लॅनिंगच नाही आहे पाण्याचं. पूर्णपणे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, माझा पूर्णपणे मान्य आहे तुमचा आरोप. ताई दुसरा एक प्रश्न आहे. कांदलगावमध्ये जाहीर विकासाचा कार्यक्रम होता, त्यात म्हणजे एकत्र राष्ट्रवादी असताना त्यावेळी तालुका अध्यक्ष तीच व्यक्ती होती आणि आताही अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष ती व्यक्ती आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांना इतक्या भांडवळात शब्द किंवा गाव तालुक्यात फिरून देणार नाही, धमकीवादा शब्द, गुंडशाही शब्द वापरले जातात. आपल्या कार्यकर्त्याला एकदम खालच्या भाषेत बोललं जातं. त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेला काय बोलणार आहे किंवा काय मत आहे तुम्ही? मी मला खरं सांगू, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ झालं आणि दुर्दैवी आहे. कारण का हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि आपण सगळ्यांनी गेले 60 वर्ष म्हणजे चव्हाण साहेबांना आपण कदाचित पाहिजे नसेल, तुम्ही वयाने खूप लहान, पण एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी म्हणून चव्हाण साहेबांकडे आम्ही आदर्श म्हणून पाहतो. आणि त्यांच्या दिलेल्या चौकटीत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत आम्ही राजकारण समाजकारण करतो. आणि त्यानंतर आजचं जे राजकारण महाराष्ट्रात सगळीकडे झालं आणि सत्तेतले अनेक पक्ष, एक असं नाही, सगळ्याच पक्षांची जी भाषा आहे ती या पातळीची झाली आहे. तुम्हाला मी जबाबदारीने सांगते की मी सत्तेत असलेल्या आत्ताची गोष्ट नाही, 6 महिन्यापूर्वीची असेल, करून हल्ला होणार नाही, तुम्हीही करू नका. पण तसं काही झालं नाही आणि त्यानंतर अनेक असल्या भाषेत आमच्याकडून बोलणारे सगळे आता त्याच बाजूला गेले. त्याच्यामुळे ही जी भाषा जी पातळी आहे ती आमच्या संस्कारात बसत नाही. एक दुसरं, आदरणीय पवार साहेबांचंही वागणं तुम्ही पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं जे नवीन राजकारण महाराष्ट्रात होत आहे हे गलिच्छ आहे. आणि मला असं वाटतं की आरेला कार्य म्हणणं त्याला काय फार हिंमत लागत नाही, पण गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. कारण का शेवटी आपल्यावर झालेले संस्कार हे आपण सोडू शकतो. याचा अर्थ आम्ही वीक आहोत, घाबरलेले आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे होते आणि अजित पवार गटातील आमदार आपलं उत्तर जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे देणार आहेत. मात्र अमोल मिटकरी असं म्हणतात की आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे अजित पवारच आहेत, कारण आमच्याकडे मेजॉरिटी तेवढी आहे, 4 खासदार आहेत आणि निवडणूक आयोग आम्हाला नक्की न्याय देईल. कसं काही बारामतीला एका खासगी कार्यक्रमामध्ये अजितदादांनी स्पष्ट म्हटलं की बारामती कुणी उभी केली ही तुमच्या अंतर्मनाला विचारा, असा एक सवाल उभा केलाय. त्याकडे आपण कसं पाहाल? माझ्या अंतर्मनात काय मला माहिती. 19 जानेवारीला पंतप्रधान सोलापूरमध्ये येत आहेत, 16,000 घरांचे लोकार्पण. अतिथी देवो भव, देशाचे प्रधानमंत्री आहेत, महाराष्ट्रात त्यांचं स्वागत होतं, महाराष्ट्राचे संस्कार आहेत, देशाचे प्रधानमंत्री आहेत, कुठे करू शकतो आणि आपण त्यांचं स्वागत केलं म्हणजे अतिथी देवो भव. तर सोलापूरचे खासदार त्या कार्यक्रमाला असतील हजर एवढं बघावं. कालच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये खासदार सुपरे सुळे यांचं नाव न टाकल्या म्हणून राडा झाला. त्यावेळेस आमदार बर्णी म्हणाले की आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही खासदारांचं नाव टाकायची प्रथा नव्हती, पण मीच इंदापूरमध्ये सुरू केली आणि त्यावेळेस नाव नसल्यामुळे तो राडा झाला आणि कालच पाठी दुरुस्त करून आज नाव टाकण्यात आलं. त्याबद्दल आपलं काय? माझं काय याच्यावर म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करून तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळे पाठीवर नाव टाकलं खरंच तुम्हाला सांगते एवढा विचार नाही करत.
गरज आहे. अजून कोणाला काय विचारायचं? रुपालीताई चाकणकर सातत्याने तुमच्या ठिकाणी नंतर 3 वेळा सुप्रियाताई लोकसभेला निवडून आले. ते अजितदादा पवार आहेत तुम्हाला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आहे. रोहितदादांच्या कारखान्याच्या दाढी टाकण्यात येत आहे, तर त्या दाढी पवार साहेबांना भाजपला मदत करावी लोकसभेला असं बोललं जातं, चर्चा आली. काय सांगा? लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे आणि दिल्ली दडपशाही आहे. त्याच्यामुळे आईसचा वापर कसा करायचा हा त्यांना अधिकार आहे असं म्हणायचं. आता काय बोलणार आपण? कारण का आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा वापर राऊत साहेब म्हणतात ते काही गैर नाही. इन्कम टॅक्स, CBI, ED बाजूला ठेवा आणि इलेक्शन लढा, तसं होत नाही. आज काँग्रेस मुक्त भारत हे करणार होते आणि आज कदाचित काँग्रेसपेक्षा जास्त भारतीय जनता पक्षामध्येच काँग्रेसचे लोक जास्त आहेत. ताई भिगवणला गेले कित्येक दिवस भिगवण आहे जाऊन रेल्वे स्थानकावर हैदराबाद बारामती, नीरा, दौंड, भिगवण हे बारामती लोकसभा मतदारसंघातील मेन रेल्वे स्टेशन आहेत. आणि रेल्वे मंत्रालयाकडे मी स्वतः 40 स्टॉपेजेससाठी मागणी केली अनेक महिने वर्ष मला दौंड त्यातली नीराचे एकचा ट्रेन दौंड स्टेशनला 162 ट्रेन थांबायच्या, म्हणजे इतकी इकॉनॉमी होती. आता 60 ट्रेन पडल्या, म्हणजे 100हून जास्त ट्रेनचे स्टॉपेजेस बंद केले आणि एफिशियन्सी वाढवणे. तर माझं म्हणणं आहे रेल्वे कुणासाठी आहे? या देशातल्या शोषित गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी. वंदे भारतच्या विरोधात मी नाही, चांगली ट्रेन, पण वंदे भारत पुण्यातून निघते डायरेक्ट पंढरपूरला. त्याच्यातली ट्रेन कुणासाठी केली? एवढे स्टॉपेजेस कुणासाठी केले? त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला स्टॉपेजेस हवे, शिकणाऱ्या मुलांना पाहिजे. दौंडवरनं, नीरावरनं, भिगवणवरनं नोकरीला जाणाऱ्या लोकांसाठी ते स्टॉपेजेस पाहिजे. पण हे स्टॉपेजेस सगळे बंद केले. म्हणजे आता रेल्वे ही फक्त ज्यांना परवडतं अशा मोठ्याच लोकांसाठी राहणार. कारण का ती जर थांबलीच नाही तर किती लोक रेल्वे घेतात. आणि माझे गरीबरथला माझी त्यांची कुठली वंदे भारतला विरोध नाही, पण वंदे भारत करताना जर 100 गरीब रथ केले असते तर आज सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा जास्त उपयोग झाला असता. आज दौंड स्टेशन, दौंड जंक्शन आहे, 100 ट्रेन कमी झाल्या. तिथल्या जाऊन चहावाला, तिथला नाश्तावाला, तिथला जो बिस्किट विकणार आहे, रेल्वेमध्ये सगळे खानावळे आहेत सगळ्या, त्यांना प्लीज जाऊन विचारा त्यांची इकॉनॉमीचे काय हाल. दौंड स्टेशनमध्ये एवढं चांगली सुबत्ता होती की 100 स्टॉपेजेस कमी मिळाले, काय हाल चालले. फी भरायला पैसे नाही तिथल्या आता रेल्वेच्या तिथे काम करणार ही परिस्थिती. आणि काय तर रेल्वे एफिशियंट, आणि एफिशियंट किसके लिए? जो कस्टमर आहे त्याला सर्व्हिस नाही आहे आणि एफिशियंट फक्त कागदावर दाखवणार आहे. ते राईट ऑफ करतात. तसं 10 लाख कोटी रुपये सरकारने राईट ऑफ केले आणि त्या NPA नाही आहे. NPA आहे, मी ती राईट ऑफ केलेत, म्हणजे दिसतं फार कागदावर चांगलं, कारण का ते नंबर इथे लिहायचे इथे लिहित आहे. मग तुम्ही इंडस्ट्रीला 10 लाख कोटी रुपये माफी करू शकता, पण तुम्ही शेतकऱ्याला करू शकत नाही. तुम्ही दावोसला जायला करोडो रुपये खर्च करू शकता, पण तुम्ही अंगणवाडी भगिनींना पैसे देत नाही. तुम्ही या वंदे भारतवर करोडो आणि मेट्रोवर करोडो रुपये खर्च करता, पण दौंड, नीरा, भिगवण, बारामतीला ट्रेन स्टॉपेज देणार नाही, ST सुधारणार नाही. हे या सरकारचं धोरण. तुम्ही सातत्यानं कर्जमाफीची मागणी करताय, परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येते, त्याच्यामध्ये काय तरतूद होऊ शकते असं वाटते तुम्हाला? सरकारची इच्छा असेल तर ते मायबाप सरकार आहे, कुछ भी कर सकता, आणि केंद्र सरकारचं आहे. आणि बजेट कशाला पाहिजे? कर्जमाफी करायला काय नुसतं बजेटची वाट बघू शकत नाहीत, आत्ता करू शकतात. हे जे सरकार आहे ना केंद्रातलं, सगळ्यात जास्त कसं असतं, 2 पद्धतीने तुम्ही पॉलिसी आणू शकता. एक बजेट सेशनमध्ये आणायची आणि बिल पास करायचं, नाहीतर जर 6 महिन्याची गॅप आधी असेल तर एक पद्धत आहे ज्याच्यातून तुम्ही ती पॉलिसी आणू शकता, अंमलबजावणी करू शकता आणि मग ती बजेटमध्ये पास करायची. असे अनेक ऑर्डर्स या केंद्र सरकारने केले जे स्वतःच्या सोयीचे. कर्जमाफीची वेळ येते तेव्हा सरकारकडे पैसे नसतात, पण मेट्रोसाठी पैसे, कर्जमाफीसाठी पैसे. तुमची मागणी मान्य होईल असं वाटतं?
माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार, त्यांच्याकडून नाही झालं ते शेवटीच घरी पाठवतील. आमचं सरकार आल्यावर पहिली सही आमचा मुख्यमंत्री सकट कर्जमाफीवर करेल. रेकॉर्ड करून घ्यावा मला. ताई, First time करेल. उजनीचा प्रश्न आताच मांडला, पण ग्रामीण भागात इंदापूर तालुका असेल, बारामती असेल, बारामती लोकसभा असेल, नागरिकाच्या पाण्याचा प्रश्न आणि गुरांत्याचाराचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर प्रशासन कुठंच असं जबाबदारीनं उत्तर देत नाही किंवा नियोजन नाही. ह्या लागून माझा दुसरा प्रश्न आहे, बारामती लोकसभेला अजित पवार गट आपल्याला मदत करेल का? कसं करेल? पहिला मुद्दा घेऊया जो माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती होणार आहे हे मी गेले 2.5 महिने सांगते. आता सगळे चर्चा करायला लागले. माझे सगळे ट्विट्स करा. कांद्याला 6 महिन्यापूर्वी मी पियुष गोयलला ट्विट केलंय, 6 महिन्यापूर्वी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, लक्ष घाला. तेव्हा पियुष गोयलांनी मला सांगितलं तर काय नाही, काय होत नाही. बघितलं कांद्याचं काय झालं. मी 2.5 महिने झाले, तुम्ही तारखा द्या. आणि माझं सगळं आयुष्य फेसबुकवर असतं, मी लिहिलेली पत्र सगळी द्या, मी काढून बघा, नाही तर मी तुम्हाला पाठवतो. मी 2.5 महिने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सांगते की पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती येणार आहे, कृपा करून लक्ष घाला. कांद्याला 6 महिन्यापूर्वी मी पियुष गोयलला ट्विट केलंय, 6 महिन्यापूर्वी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, लक्ष घाला. तेव्हा पियुष गोयलांनी मला सांगितलं तर काय नाही, काय होत नाही. बघितलं कांद्याचं काय झालं. मी 2.5 महिने झाले, तुम्ही तारखा द्या. आणि माझं सगळं आयुष्य फेसबुकवर असतं, मी लिहिलेली पत्र सगळी द्या, मी काढून बघा, नाही तर मी तुम्हाला पाठवतो. मी 2.5 महिने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सांगते की पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती येणार आहे, कृपा करून लक्ष घाला. मी DCM 1, DCM 2 आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, ट्विट लिहिलंय, आणि ते सगळे ट्विटर बघतात. कारण का जेव्हा उत्तरं द्यायची असतात तेव्हा आम्हाला मोठं ट्रोलिंग होतं. पण दुष्काळाच्या बाबतीत अतिशय महाराष्ट्राचं सरकार हे उदासीन आहे आणि याच्यात भरडला जात आहे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस. आणि हे मी सातत्याने माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स आणि भाषणामध्ये गेले 2.5 महिने. सिरियस नाही सरकार आणि मग त्यांना आवडत नाही मी बोललेलं. ट्रिपल इंजिन ओके सरकारचा पॉलिसी पॅरालिसिस आहे. कुठलाही निर्णय घेत नाही, फक्त शासन आपल्या दारी फिरत बसतात सगळीकडे शासनाच्या खर्चावर आणि तिथे राजकीय भाषण करत बसतात सरकारने दिलेल्या पैशावर. आता मी इंदापूरमध्ये अनालिसिस केलं की शासन आपल्या दारीचा किती उपयोग झाला इंदापूरकरांना माहिती काढा तुम्ही. पण जेजुरीला कार्यक्रम झाला होता, 3 वेळा कॅन्सल झाला. 1 करोड रुपये लागतात तो पॅन्डॉल लावायला, म्हणजे 3 करोड रुपये तिथेच. क्या पाया आपल्या जिल्ह्याला काय मिळालं. आणि जे काम चांगला ग्रामपंचायतीचा सदस्य करतो ते एवढा करोडो रुपयाचा खर्च करून कशाला करायचं. मग आबा आणि जयंत पाटलांनी जास्ती चांगलं काम केलं होतं. त्यांनी ग्रामपंचायतीचंच कम्प्युटर दिले, त्यांनीच पुढे जाऊन सगळ्यांना सर्टिफिकेट दिलं. कोणाला इकडे तिकडे फिरायला लागलं नाही जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेटचं. शिवसेनेची सुनावणी झाली त्याच्यावरती आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. ते असं म्हणतात की तुम्ही कोर्टात जावं. मग कसं बघताय सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्याकडे. पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचा देखील निकाल त्याचा निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिग्नल दिला होता, तो पण आसाममधून, जे होईल ते अदृश्य शक्तीच करणार. हे मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की जो काही निर्णय होईल तो अदृश्य शक्ती करेल. आता अदृश्य शक्ती कोण आहे काय मला माहिती. मी विज्ञानाची विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे अदृश्य शक्ती वगैरे म्हणजे त्याच्यामागे काय सायन्स असेल सॅटेलाइट्स वगैरे तर मला माहिती नाही, कारण काय मग मायक्रोबायोलॉजी करतो. त्याच्यामुळे मला खूप क्युरिओसिटी आहे की अदृश्य शक्ती कुठल्या कॉस्मिक झोनमध्ये. पहिला मुद्दा. दुसरा, अदृश्य शक्ती नियम कायद्याप्रमाणे निर्णय घेणारे का. ही अदृश्य शक्ती म्हणजे कुठे बसते का, कुठून येते का, दिल्ली आहे काय, काहीच कळत नाही. मी आपल्या लोकांच्या मधली जी चर्चा आहे आणि लोकांच्या आपल्या तुमच्या वर्तमानपत्रांनी TV वर असं म्हणतात, माझं म्हणणं नाही आहे, पूर्ण रेकॉर्ड करून दाखवा नाही तर अर्धवट दाखवा की अदृश्य शक्ती असते ती कुठे कुठे दिल्लीत असते कुठे असते असं दबदबत्या आवाजात लोक म्हणतात. मी करत नाही, मुख्यमंत्रीच स्पष्टीकरण देऊ शकतो. त्याच्यामुळे अदृश्य शक्ती ठरवेल तसंच हे राज्य चालणार असेल तर मग न्याय कुणालाच मिळणार असं दिसतंय. पण माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना देश में बुडा बच्चा जनता है काश्मीर टू कन्याकुमारी, त्या पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली आहे. त्या पक्षाची ओळखही आज आदरणीय पवार साहेब. आणि ज्याला कुणाला हेडलाईन करायची असेल गेल्या 5 दशकात महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा पवार साहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन.
त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचाही आनंद आहे की विरोधक पण असला तरी तो उद्धार असतो. 5 दशकं जर आपलं नाणं राज्यात चालत असेल, देशात चालत असेल, पवार साहेबांचा आज कोल्हापूर दौरा होता, त्याच्यामध्ये पाणीला गेले तिथून पुढे चाललेलं. तर तिथून त्या कार्यक्रमाला हसन मुश्रीफांनी दांडी मारलेली. अजित पवार यांनी देखील 2-3 कार्यक्रमात दांडी मारली. तर ठरवल्यासारखं वाटतंय का जायचं नाही कार्यक्रमाला असं? मला नाही माहिती, याचा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायचा. तुम्हाला काय वाटतं? मी का फारसा विचार करत नाही, कारण माझ्या मतदारसंघात एवढे प्रॉब्लेम झाले. माझा मतदारसंघ या देशातला 1 नंबरचा मतदारसंघ विकासामध्ये आणि पार्लमेंटरी परफॉर्ममध्ये. त्याच्यामुळे आम्हाला आमचंच एवढं असतं बघण्यासाठी. दुसरा मुद्दा, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं आज आव्हान हे पाणी आणि आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करणारे ग्रामीण आणि शहरी भाग आहे. आज सकाळपासून मी फोनवर 10 वेळा मला बावधन एरियातून लोकांचे फोन येते. बावधनमध्ये गेले अनेक दिवस 50% दाबाने पाणी आहे. त्याच्यामुळे ते अस्वस्थ आहे. विजेचे प्रॉब्लेम्स आहेत. विजेला बावधन ही शहरी भाग आहे, पण तिथे वीज नियमितपणे मिळत नाही. गेले 6 महिने मी स्वतः त्याचा रेग्युलर फॉलोअप करतो. त्याच्यात वीज आणि पाणी कचऱ्याचं तर तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती, भयानक परिस्थिती. त्यामुळे एकीकडे ना पुण्याच्या मतदारसंघात पाणी आहे, ना इंदापूर माझा लास्ट पॉईंट आहे हा. म्हणजे मतदारसंघ सुरू होतो मुळशीमध्ये खडकवासला आणि फर्स्ट किंवा लास्ट तुम्ही जरा इंदापूर कुठल्याही बाजूने फर्स्ट किंवा लास्ट सगळीकडे पाण्याची परिस्थिती तीच आहे. म्हणजे वेल्ह्यात पण काही ठिकाणी आहे, मुळशीला ठीक चाललंय पाणी, दौंडला काही ठिकाणी अडचण आहे. त्याच्यामुळे आणि हे मी जानेवारीचं तुम्हाला चित्र सांगतो. फेब्रुवारी मार्च आपल्याला जूनपर्यंत कळ काढायचं. त्यामुळे आज लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते इलेक्शनपेक्षा मोठं आव्हान पाणी. काही असे बी बोलले जाते की 2003 बारामती लोकसभा निवडणूक अचानकपणे शरद पवार साहेब अचानकपणे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी माझं तिकीट कापून जातं ते लढले चालतात. मला मी कुणाकडे जाणं सांगते. मला सोनियाजी किंवा उद्धवजींकडे जायला लागेल की आम्ही खूप तो न्याय देऊ. म्हणजे एक प्रश्न आहे, कौटुंबिक नातेसंबंध तुम्ही सातत्याने जपत आला दिवाळीच्या पाठीमागच्या काळामध्ये वारामध्ये असं जे कसं तुम्ही उद्याच्या काळामध्ये उद्याचा महाराष्ट्राला माहिती उद्याच्या लोकसभेमध्ये काय होणार आहे. म्हणजे एकीकडे कौटुंबिक नाते जपत असताना घरातलं उमेदवार समोर आलं किंवा अपोजिट पार्टीच्या व्यासपीठावर घरातले असले तर ते तुम्ही कसं आहे? जेव्हा आपण प्रोफेशनल काम करतो ना त्याच्यात नाती नसतं आणि तेवढी प्रगल्भता काय ते पाठवत नाही. त्याच्यामुळे तेवढी प्रगल्भता वैचारिक आपली ज्या लोकांनी आपला विश्वास टाकला त्यांच्याशी निष्ठावान नाही. सगळ्यात मी प्रत्येक बाबतीत निष्ठावान. मी माझ्या नात्यांमध्ये पण निष्ठा दाखवते आणि माझ्या पार्लमेंटरी नात्यातही निष्ठा दाखवते. दोन्ही गल्लत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.